तब्बल 20 वर्षांनंतर काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा निकाल आज लागण्याची शक्यता। माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटलांसह 9 आरोपींचा आज फैसला। ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं। खासदारांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा संताप। बाळासाहेबांची शिवसेना सोडून जाणाऱ्यांना पश्चाताप होईल, ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया। 22 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली। खासदारांनंतर आमदारांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन। विधान परिषद निवडणुकीसाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सूचनांकडे राज्यातल्या बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा। काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर। बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे निवडणुकीत पक्षाची पिछेहाट। तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांची कल्याण बॅनर्जींना बडतर्फ करण्याची मागणी। संसदेच्या आवारात अपशब्द वापरले आणि गैरवर्तन केलं असा आरोप। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या कारवाईकडे लक्ष। डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कात 50 पैशांनी वाढ। डिझेलवर 14 रुपये तर एटीएफवरती 12.5 रुपये निर्यात शुल्क। पेट्रोलवरील निर्यात शुल्क जैसे थे। कॉकरोच जनता पार्टीकडून आज नागपुरात आंदोलन। अभिजित दिपके दाखल। सत्यपाल महाराजांचा आंदोलनाला पाठिंबा। जयपूरचा हल्ला प्रतिगामी विचारधारेकडून झाल्याची दिपकेंची टीका। अण्वस्त्र बाळगणार नाही हे इराणनं मान्य केलं। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। इराणवरचे सगळे निर्बंध हटवल्याचा आणि $300 देणार असल्याच्या बातम्या खोट्या, असं स्पष्टीकरण। भारत आणि स्लोवाकियामधल्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू। पंतप्रधान मोदींना स्लोवाकियानं सर्वोच्च नागरी सन्मान दिला। पंतप्रधान मोदींकडून पुरस्कार 140 कोटी भारतीयांना समर्पित। असंघाच्या वनडे तिरंगी मालिकेत श्रीलंकेचा भारतावर सुपर ओव्हरमध्ये विजय। 6 चेंडूत 17 धावांचं आव्हान गाठण्यात अपयश। सामन्यानंतर वैभवचा लंकेच्या खेळाडूला धक्का। कर्णधार तिलक वर्माचीही पंचांशी हुज्जत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।